नमस्कार मंडळी, सर्वांना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या संस्कृतीचा खूप खास मानला जातो. वटपौर्णिमा म्हणजे फक्त एक व्रत किंवा पूजा नाही, तर प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि नात्यांचा दृढ बंधाचं प्रतीक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे एक सुंदर विचार दडलेला असतो. वटपौर्णिमा ही याला अपवाद नाही. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात. या दिवसामागची सावित्री आणि सत्यवान यांची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सावित्रीचं धैर्य, तिची निष्ठा, तिचा आत्मविश्वास आणि संकटाच्या वेळी न हार मानण्याची वृत्ती आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. तिच्या प्रेमाने आणि दृढ निश्चयाने तिने यमराजाकडूनही आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. म्हणून ही कथा केवळ पती पत्नीच्या नात्यांची नाही, तर प्रेम, संयम आणि विश्वासाची आहे. आता प्रश्न पडतो, वडाच्या झाडाचीच पूजा का केली जाते? कारण वडाचं झाड दीर्घायुष्य, स्थिरता आणि अखंड जीवनाचं प्रतीक मानलं जातं. त्याचे मुळे जितके खोलवर रुजतात, तितक्याच त्यांच्या फांद्या विस्तारत जातात. अगदी आपल्या नात्यासारखंच. नाती ही विश्वास, आदर आणि प्रेमाच्या मजबूत पायावर उभी राहिली तर काळ कितीही बदलला तरी ती तितकीच घट्ट राहतात. वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक महिला श्रद्धेने उपवास करतात. प्रत्येक घरात उपवासाची पद्धत थोडी वेगळी असते, पण या दिवशी साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, रताळं, फळं आणि उपवासाचे इतर पदार्थ प्रेमाने बनवले जातात. उपवास हा केवळ न खाण्याचा नसतो, तर मन, विचार आणि श्रद्धा यांचे शुद्धीकरण करण्याचा एक मार्ग मानला जातो. पूजा, वडाच्या झाडाची प्रदक्षिणा, कथा ऐकणं आणि त्यानंतर कुटुंबासोबत उपवासाचे पारंपरिक पदार्थ खाण्याची एक वेगळीच आनंदाची परंपरा. आजच्या धावपळीच्या जीवनात कधी कधी आपण आपल्या माणसांसाठी वेळ काढण्यास विसरतो. पण अशा सणांमुळे आपण पुन्हा एकदा आपल्या नात्यांकडे प्रेमाने पाहतो, एकमेकांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करतो. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण फक्त परंपरा जपूयात असं नाही, तर त्यामागचा सुंदर अर्थही आयुष्यात उतरवूया.